झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे दिल्लीपर्यंत पडसाद. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली अमित शहांची भेट. जमीन गैरव्यवहार प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती. झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची वडेट्टीवारांची मागणी. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला पोलिसांची नोटीस. चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस. बिहार विजयानंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता. भाजपला लवकरच नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईमध्ये स्वबळाचा काँग्रेसचा नारा. मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवणार. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांची घोषणा. मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास. जनतेनं महायुतीचा महापौर बनवण्याचं ठरवलंय. महाविकास आघाडीला मुख्यमंत्र्यांचा टोला. आम्ही संविधान मानणारे लोकांना मारहाण करणं मान्य नाही. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचं विधान. मनसेमुळे मुंबईमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा. खरडलेल्या शेतीसाठी मोफत माती, गाळ, मुरुम मिळणार. जमिनीच्या सुपीकतेसाठी महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय.